भुशी डॅम परिसरात वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले। दुर्घटनेमध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश। भुशी डॅम परिसरात वाहून गेलेल्यांमध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश। बुडालेल्या 5 जणांपैकी 4 जणांचे मृतदेह सापडले। लोणावळ्याच्या भुशी धरणात वाहून गेलेल्या 5 जणांपैकी 4 मृत्यू, एकाचा अजूनही शोध सुरू। मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता। ठाणे, पालघर, नाशिक, कोल्हापूरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। मुंबईमध्ये सरासरीपेक्षा 35% कमी पाऊस। 30 जूनपर्यंत सरासरी पावसाच्या तुलनेत सांताक्रूजमध्ये 190.2 मिलीमीटर तर कुलाबामध्ये 35.3 मिलीमीटर पावसाची तूट। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात 0.5% वाढ। सद्यस्थितीत जलाशयांमधील पाणीसाठा 5.91%वर। वर्ध्याच्या ग्रामीण भागात पावसाच्या जोरदार सरी। पावसामुळे पेरण्यांना वेग, शेतकरी सुखावला। अजिंठा लेणी परिसरात मुसळधार पाऊस। पावसामुळे लेणीतील सप्तकुंड धबधबा प्रवाहित। धबधब्याचं नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। रायगडच्या खालापूर तालुक्यातील माणिकगडावर गेलेले मुंबईतले पर्यटक रस्ता भरकटले। 112 क्रमांकावर संपर्क केल्यानंतर पोलिसांकडून भरकटलेल्या ट्रेकर्सची सुखरूप सुटका। महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असणाऱ्या कळसुबाई शिखरावर पर्यटकांची गर्दी। इतर राज्यातील पर्यटकही कळसुबाई शिखर सर करण्यास उत्सुक। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाची हजेरी। पावसामुळे जगप्रसिद्ध वेरूळच्या लेणीतील सीतानहाणी धबधबा प्रवाहित। रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यात खोरनिंको धरण भरलं। इथं तयार केलेला मानवनिर्मित धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। राजापूर तालुक्यातील चुना कोळवण आणि मंदरुळ गावच्या वेशीवर असलेल्या सवतकडा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। शेकडो फूट उंचावरून कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी राज्यभरातील पर्यटक रत्नागिरी। लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो। शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भुशी धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहू लागलं। भिवंडीमध्ये धोकादायक इमारतीचं तोडकाम सुरू असताना भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेचा सीसीटीव्ही समोर। सुदैवानं घटनेत कोणीही जखमी नाही। मुंबई विद्यापीठातील 6 महाविद्यालयांना आता एम्पॉवर्ड ऑटोनॉमी दर्जा बहाल। एनएम कॉलेज, पोदार, संघवी, ठाकूर कॉलेज, मॉडेल कॉलेजचा यामध्ये समावेश। नीटचं नवं रँकिंग जाहीर। नव्यानं परीक्षा दिलेल्या 813 विद्यार्थ्यांच्या निकालानंतर रँकिंगमध्ये मोठा बदल। रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहता पश्चिम रेल्वेकडून वांद्रे टर्मिनस ते सुभेदारगंज दरम्यान 10 विशेष एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय। आजपासून 30 जुलैपर्यंत विशेष गाड्या चालवल्या जातील। महिलांना तिकीट दरात देण्यात आलेली सवलत यासह विविध योजनांमुळे एसटीचं उत्पन्न 4,400 कोटींवर। एसटीचे 31 पैकी 14 विभाग नफ्यात। लवकरच एसटीला दरमहा नफा होण्याची शक्यता। येऊरच्या पायथ्याशी स्थानिकांसह आमदार जितेंद्र आव्हाडांचं आंदोलन। येऊरमध्ये सर्रास दारू पार्ट्या, ड्रग्ज पेडलर या ठिकाणी सर्रास फिरत असल्याचा आव्हाडांचा आरोप। नवी मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर लेडीज बार, पब, हुक्का पार्लरवर बुलडोझर कारवाई। 25 ते 27 लेडीज बारवर अतिक्रमण विभागाकडून कारवाई। नागपूरच्या बजाजनगर वर्धा रोड परिसरातील हॉटेल्समध्ये उघडपणे विनापरवाना मद्यविक्री। परवाना नसताना मद्यविक्री सुरू असल्यानं सरकारच्या महसुलाचं नुकसान। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधान परिषदेला शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकरांना उमेदवारीची शक्यता। गर्जे राष्ट्रवादीचे सरचिटणीस तर विटेकरांना अजित पवारांनी शब्द दिला होता। विधान परिषदेसाठी भाजपकडून 5 जणांना संधी दिली जाणार। ही 5 नावं आज जाहीर होण्याची शक्यता। जवळपास 11 नावांची यादी दिल्लीला पाठवली होती। विधान परिषदेच्या 4 जागांसाठी मतमोजणी सुरू। मुंबई आणि कोकण पदवीधर तर मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निकालाकडे लक्ष। लोकसभा निकालाच्या मतमोजणीचा ठाकरे गटानं धसका घेतला। ठाकरे गटाचे मोठमोठे नेते मतमोजणी केंद्रावर दाखल। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात फेरफार झाल्याचा आरोप केला होता। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी दरम्यान हिशोबापेक्षा 3 अधिकच्या मतपत्रिका आढळल्यानं मतमोजणी थांबवली। ठाकरे गटानं आक्षेप घेतल्यानंतर अधिकच्या मतपत्रिका बाजूला ठेवून पुन्हा मतमोजणी सुरू करण्यात आली आहे। चोपडा तालुक्यातील एका मतदान केंद्रावर 3 अधिकच्या मतपत्रिका कशा आल्या, जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती द्यावी। अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंची मागणी।
मतपेट्या सील करताना अधिकाऱ्यांच्या सह्या असतात, असं असताना 3 मतपत्रिका कशा आल्या त्याचा तपास करण्याची ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजर यांची मागणी. नाशिक शिक्षक मतदारसंघातून आपलाच विजय होणार. राष्ट्रवादीचे उमेदवार महेंद्र भावसार यांनी मतमोजणी आधीच विजयाचा विश्वास व्यक्त केला. शिक्षक बांधव आपल्यासोबत असल्यानं निकालाची भीती नाही. महायुतीचे नेतेही आपल्यासोबत, त्यामुळे विजयाची खात्री. नाशिक मतदारसंघाचे महायुती शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांची प्रतिक्रिया. किशोर दराडेंनी गोदावरीचं दर्शन घेतलं. त्यानंतर कपालेश्वर मंदिरात दराडेंकडून पूजा. यावेळी त्यांची पत्नीही उपस्थित. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतमोजणी सुरू. शिक्षकांचे आशीर्वाद आपल्यासोबत असल्यानं आपण विजयी होऊ. उमेदवार संदीप गुळवेंना विजयाचा विश्वास. नाशिक शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवेंनी सोमेश्वराचं दर्शन घेतलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.